शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी तुमचा कृषी मित्र नामदेव होले. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, शेती क्षेत्रामध्ये ड्रोनच्या फवारणीचा वापर आता खूप वाढलेला आहे ना. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी आपल्या शेतामध्ये फवारणीसाठी करू लागलेला आहे. तर आज आपण अशाच एका ठिकाणी आलेलो आहे आणि हे दादा आपल्या बरोबर. दादा, काय नाव तुमचं? माझं नाव योगेश भगवान सोनवणे, हा, माळवाडी फाटा देवळा, गंगाई कृषी सेवा केंद्र माळवाडी. आपण ड्रोन बद्दल तुम्हाला एक दोन शब्द मी सांगणार आहे. तर आपल्याला ड्रोनने स्प्रे करण्यासाठी कमीत कमी 15 मिनिटं लागणार आहेत. त्याच्यात आपली वेळेची बचत होणार आहे, पाण्याची बचत होणार आहे, मजुरीची बचत होणार आहे आणि आपल्याला कमीत कमी वेळात म्हणजे शेतकऱ्याचा सुद्धा फायदा होणार आहे तिथं, की मजुरी वगैरे इतर गोष्टी. आणि तुम्हाला सांगतोय कुठल्याही पद्धतीचं नुकसान नाही ड्रोनमुळे. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सोयाबीन सारख्या पिकामध्ये ड्रोनचा वापर अतिशय वाढता दिसतोय. कारण का, सोयाबीन मध्ये साप विंचू वगैरे असतात आणि त्याच्यामध्ये मजूर सोयाबीनसाठी फवारणीमध्ये आत घुसायला तयार नाही. अशा ठिकाणी ड्रोन अतिशय उपयोगी आहे. त्याचप्रमाणे आंबा पीक असेल, चिक्कू पीक असेल, उंच वाढणारी फळझाडं असतील, या फळझाडावर आपण फवारणी करू शकत नाही. त्या ठिकाणी सुद्धा ड्रोन जाऊन फवारणी करू शकतं. त्याचप्रमाणे तुम्ही बागेमध्ये इकडे तिकडे ज्यावेळेस फवारणी करत असता पिस्टन स्प्रेने, त्यावेळेस नळी ओढण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक एक्स्ट्रा मजूर लागतो. त्या मजुराची सुद्धा तुम्हाला या ड्रोनच्या वापरामुळे गरज येत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्याची वेळेची बचत होते. एक 6 ते 10 मिनिटांमध्ये 1 एकरची फवारणी हा ड्रोन करू शकतो. बघू शकता तुम्ही, 6 मिनिटांमध्ये 30 गुंठे क्षेत्र फवारणी करून हा ड्रोन आता इथं आलेला आहे. दादा, मला एक सांगा, हा ड्रोन किती क्षेत्रावर फवारणी केलं हे मोजू शकतो का? हो, मोजू शकतो. अर्थातच मोजू शकतो. बरं, याचा ऊसाच्या पिकामध्ये वापर होऊ शकतो का? हो, 100% होऊ शकतो. काही आणि अडचण नाही. महत्वाची जी गोष्ट आहे ते म्हणजे 1 एकर फवारणीसाठी शेतकऱ्याला किती खर्च येतोय? 1 एकर क्षेत्रासाठी कमीत कमी 500 ते 600 रुपये खर्च येऊ शकतो. बरोबर. म्हणजे 500 रुपयामध्ये सुद्धा तुमची 1 एकर फवारणी अगदी कमी वेळेत होते. आणि असं तुम्ही एका दिवसामध्ये किती क्षेत्र करू शकता? एका दिवसात साधारणतः आपण दिवसातून 30 एकर फवारणी करू शकतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या ड्रोनच्या साह्याने एका दिवसामध्ये फवारणी केली जाऊ शकते. ह्या ड्रोनचं वजन फक्त 30 किलो आहे आणि ह्या ड्रोनची जी टाकी आहे त्याची 11 लिटरची कॅपॅसिटी आहे आणि पेलोड मिळून हे टोटल फक्त 50 किलोचं इन्स्ट्रुमेंट आहे. एकदम कमी वजनामध्ये आणि अतिशय इफेक्टिव्ह फवारणी करण्यासाठी खूप महत्वाचं काम करणारा हा ड्रोन आहे. भविष्यात ह्याचा वापर शेतीमध्ये खूप वाढणार आहे. ह्या संपूर्ण सेटअपची दादा किती किंमत असेल? संपूर्ण सेटअपची जेमतेम 17 लाख रुपये आहे किंमत. हा ड्रोनचा बॉक्स आहे. ही इलेक्ट्रिक गाडी आहे, संपूर्ण इलेक्ट्रिक आहे. वातावरणात कुठल्याही प्रकारचं प्रदूषण करत नाही. या ठिकाणी हा चार्जर आहे त्याचा. या चार्जरची काय किंमत आहे दादा? चार्जर साधारणतः तुम्हाला 45,000 चार्जरची किंमत आहे. आणि इथं बॅटरीचा शेड दिसतोय. या ठिकाणी किती बॅटरी आहेत याला? आता साधारणतः माझ्याकडे 4 सेट आहेत, 8 बॅटरी आहेत. एका सेटची साधारणतः 50 ते 60,000 रुपये किंमत आहे. आणि प्रायव्हेट मध्ये हा ड्रोन कुणाला घ्यायचा असेल तर त्याची काय किंमत असू शकते? प्रायव्हेट मध्ये घ्यायचा असला तर साधारणतः 8 लाखापर्यंत जाऊ शकतो. त्यांच्यासोबत इलेक्ट्रिक ईव्ही वगैरे येणार नाही. त्याच्यासोबत ड्रोन येईल, चार्जर येईल, बॅटरी येईल आणि आरसी येईल. आणि गाडी राहणार नाही त्याच्यावर? नाही, गाडी नाही. फक्त ड्रोनचे 8 लाख रुपये लागतात. गाडी तुम्हाला वाहन जे असेल ते वेगळं घ्यावं लागतं. तुमच्या पद्धतीने. बरं, याच्यासाठी काही ट्रेनिंग आहे का? ऑपरेटर साठी हो. तुम्ही काही ट्रेनिंग घेतलंय का? हो हो, आपल्याला पीबीसी सेंटर मधून हे आपलं किती दिवसाचं कमीत कमी 15 दिवसाचा कोर्स करावा लागेल. ओके, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आपण ड्रोनद्वारे फवारणी करत असताना एकाच जागी उभं राहून कम से कम आपण 5 ते 10 एकर फवारणी करू शकतो.
मित्रांनो, ह्या ड्रोनची कॅपॅसिटी आहे ना ते 200 ते 300 मीटर पर्यंत हा लांब जाऊ शकतो आणि तिथून रिव्हर्स रिटर्न माघारी येऊ शकतो. आणि ह्याला अशी सिस्टम दिलेली आहे, जर ह्याची बॅटरी संपली तर तो जिथून आपण फ्लाय केलेला आहे त्या ठिकाणी तो रिव्हर्स येऊन त्याच ठिकाणी परत लँड होतो. अशी टेक्निक याच्यामध्ये दिलेली आहे. बरोबर. ओके.